पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. पैठणी घेऊन आला, पहिली उघडताना नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत नांदुर्की रोड शिर्डी या परिसरामध्ये आणि इथल्या प्रसाद नगरमध्ये जाऊन आपण भेटणार आहोत सौ वनिता सचिन बिराजदार या वहिनींना. शिर्डीमधला हा भाग आणि आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत काय घडणार आहे. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. चला. मी नाही बघत, ती मला बघायची. मला कल्पना नाही सर काय त्याची. तुम्हाला कसली कल्पना होती? त्यांना थोडी मॉडेल वगैरे पाहिजे असेल त्यांची पाहिजे होती. काय हो खरं काय आहे? खरंच सर. मग देवीच्या दर्शनाला आला होतात का या देवीला? या देवीच्या दर्शनाला. हम दिल ले चुके सनम. अरे वा. मग अभ्यास कोण करेल? शाळेत पण अभ्यास, इथं पण अभ्यास. आणि ही पैठणी कुठली आहे? ही तुम्हीच मला दिलेली 3 वर्षापूर्वी. नमस्कार नमस्कार नमस्कार. क्या उखाणा? साईबाबाच्या मंदिरात जळतो लोण्याचा दिवा, सचिनरावचं नाव घेते आजच्या पैठणीचा मान मलाच हवा. काय सांगता? हो. बाकीच्याने काय करायचं? त्यांनी पण खेळायची. द्या ओळख करून द्या. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा माझा मोठा मुलगा केतन. बर. हाच हो माझा छोटा मुलगा. ही माझी मामाची मुलगी, ही मावशीची मुलगी, ती पण मामाची मुलगी. हे माझे मामा. नमस्कार मामा. ती माझी मामी. ही माझी मोठी नणंद. नमस्कार. हा सगळा परिवार माझा शेजारी. नमस्कार सगळ्यांना. प्रसाद नगरचा परिवार आणि आल्याबरोबर प्रसादच दिलेला आहे वहिनी. हो. साईबाबाचा पेढा. हो ना. मग आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. अंगणातली तुळस असते पावित्र्याचे स्थान, मीच घेणार आज पैठणीचा मान. पैठणी आहे महाराष्ट्राची आणि मराठी मनांची शान. योगीराजरावांचे नाव घेऊन मीच वाढवेन तिचा मान. गुलाबाचा हार साईबाबाला घालते वाकून, गंगाधर पाटलांचं नाव घेते तुमचा मान राखून. महादेवाच्या मंदिरात बेल वाहते वाकून, केशवपंतांचं नाव घेते तुमचा मान राखून. आज इथे मी उभी आहे पैठणीसाठी पदर खोचून. नमस्कार. नमस्कार. वाटलं होतं येऊ आम्ही तुमच्याकडे? नाही वाटलं होतं. का? मी नंबर पण दिला नव्हता, माझ्या मामीने नंबर दिलेला होता. हा. बरं मग आता काय कुठलं बालपण? माझं कर्नाटकमध्ये बिदर, तिथे खेडगाव आहे माझं हल्लाळी म्हणून, तिथं झालेलं आहे. हल्लाळी. बरं तिथेच सगळं बालपण. हो बालपण. माझे सासरे पण त्याच गावचे. अरे हो. शाळा कुठली तुमची ते सांगा. शाळा माझी तिथलीच हल्लाळी मधली खेडेगाव. हो का? आणि मग मिस्टरांना तुम्ही पहिल्यांदा कधी बघितलं? मिस्टरांना मी यायची जायची, कारण माझी सासरी इकडे शिर्डीला पण होते ते. मामा माझे मोठे इथं शिर्डीत होते. मग त्यामुळे मी मामाकडे पण आलेली होती पहिले. मग तेव्हापासून आम्ही पाहिलेलं होतो. कोणी पाहिलेलं होतं? मी पाहिलेली होती त्यांना, त्यांनी मला पाहिलेलं होतं. हो. बोलवा. लहानपणीच बघितलं होतं. बोलवा मिस्टर. आणि माझे. नमस्कार. बसा. तुमचं बालपण? शिर्डी. सगळं शिक्षण वगैरे? नाही, शिक्षण माझं हैदराबादला झालं. हैदराबाद. आईचं गाव हैदराबाद आहे, वडिलांचं गाव कर्नाटक आहे. बरं. आणि मग शिर्डीत कधी आले तुम्ही? 1974. 74 मध्ये शिर्डीत. तेव्हाचं शिर्डी आणि आताचं शिर्डी नाही, फार फरक आहे. माझा जन्म 77चा आहे माझा इथून. केवढा बदल झालाय ना शिर्डीमध्ये. खूप छान झालंय. सगळ्या जगभरातून भाविक शिर्डीमध्ये येतात. ते बाबाची कृपा आहे. बरं आता मला सांगा, तुम्ही लहानपणापासून ह्यांना बघायचे म्हणे? मी नाही बघत, ती मला बघायची. काय? कारण
त्यांचे वडील त्यांना नाही सांगितलेलं होतं की मी हिला सून करणार आहे म्हणून. सनी मला म्हणायची तिथं माझ्या आईला, माझ्या आजी आजोबाला मी तुमच्याच नातीला करणार म्हणे. हो पण मला काय शेवट पण माहित नाही मला. तुम्हाला माहित नाही नाही, तुमच्या बाबांनी तुम्हाला सस्पेन्स सांगितलं ठेवलं नाही. सगळं ते. पण ह्यांना सांगितलं. यांना सांगितलं. मग तुम्ही येऊन काय बघायचं का? नाही, मी मामाकडे अशीच सुट्ट्याला वगैरे यायची तर शिर्डीला. मग शिर्डीला आली होती मी मामाकडं एक वेळेस. मग यांना बघितलं का मला खूप लाज यायची. मग मामाकडे हे जेवायला वगैरे यायची, मामीने बोलवायची जेवायला वगैरे. मग हे ताट घेऊन आले का मी तर एक कोपरा धुवूनच बसायची मध्ये. तुम्हाला कळायचं या लाजतात तुम्हाला बघून? नाही सर, नाही, कल्पनाच नाही ना काही मला. त्यांनी म्हटले शेवट होते पण ही मला मला सस्पेन्स काबर होत लाजते, ही मला काबर लाजते अशी. बोलले होते? हो बोलले होते, विचारा मामा मला. मला कल्पना नाही सर काय त्याची. मग तुम्हाला कसली कल्पना होती? मला मतलब मला वाटलं अरेंज मॅरेज होणारच आहे, पण मला माहित नाही की हिच्या बरोबर होणार आहे. अच्छा, पण लहानपणापासून तुम्ही बघितलं होतं? बघितलं म्हणजे पाहिलं तो. त्यांनी अक्षरशः म्हणायचे की ही अशी काल असते, अशी काल असते. मग माझ्या मामा मामीने सांगून दिले की गावाकडे आणि मी तुमच्या वडील अशी ते म्हणतात. नाही शिक्षण झालं मग सिटीमध्ये झालं होतं. मग त्यांना काय वाटलं तिकडे जर आपण साईडला सिटी तिकडची करून गेली म्हणजे वडिलांनी शब्द होता का आपण करायचं हिच्याबरोबर, ते आपण शब्द पार पाडला. त्यांनी काय सांगितलं होतं मामाच्या घरी, मामाला बोलले होते असे की म्हणे तुला नाही करून घेणार, नको लाजू तू, मी अमेरिकन मुलगी आणणार आहे. असं तुम्ही सांगितलं होतं? पण शेवटी मलाच घेऊन यावं लागलं त्यांना. अमेरिकन मुलगी पाहिजे होती? माझी MSc मायक्रो आहे सर, माझी शिक्षण MSc मायक्रो आहे माझी. हा, मग आता ती थिंकिंग वेगळ्या सिटीमध्ये राहिलं होतं ना. हा, मग मायक्रोस्कोप मध्ये अमेरिकन मुलगी मावली नाही? त्यांना थोडी मॉडेल वगैरे पाहिजे असं त्यांची पाहिजे होती? काय हो, खरं काय आहे? खरंच सर पाहिजे होती? हा, पण भेटली नाही आता मग हे पडलं मग. बरं, कधी पत्र वगैरे लिहिलं होतं का? हो, आमची एंगेजमेंट झाली 2001 मध्ये. हे कधी मला काही फोन वगैरे नाही केला. त्या काळात फोन पण नव्हता, आपला शेल फोन नव्हता, लँडलाईन होतं. हा, पण यांच्याकडे होती सुविधा आणि आमच्या शेजारी फोन होता, पण हे कधी फोन नाही करायचे मला. का हो? कधीच नाही. मी वाट बघायची कधी करतील म्हणून, पण नाही करायची. तिकडून STD कॉल नव्हता आमच्या खेड्यागावातून. मग यांनी करायला पाहिजे होतं का नाही? काय हो? मग मला लाज वाटायची, मला लाज वाटायची ना. मग तिथं आमच्या शेतीमध्ये देवीचं मंदिर आहे. मग त्या मंदिराची पूजा नेमकी आली तेव्हा. मग तेव्हा माझे सासू सासरे यांनी नसल आले यांच्या मनानं, मग सासू सासऱ्यांनी घेऊन आले यांना. खरं काय, तुम्ही मनाने आला होता का सासू सासरे घेऊन आले होते? दोन्ही पण. खरं काय ते सांग. नाही, मनापासून आलो होतो. मनापासून? साखरपुडा झाल्यानंतर आलो होतो, त्याच्या पहिले नाही. त्याच्या पहिले? साखरपुड्याहून आमचं मग देवीच्या दर्शनाला आला होतात का या देवीला? या देवीच्या दर्शनाला. मग पुढे काय मग झालं, भेटायला आले वगैरे. ते आल्यानंतर मी काही बोलत नव्हते. आमचं खेडेगावचं वातावरण होतं थोडं. अशा आजकालची पोरी कसं मॉडेल लगेच बोलायला लागतात लगेच. आता कसं माझ्या मध्ये तेव्हा तुम्ही बोलला नाहीत म्हणून आता केवढ्या बोलताय? मग त्यांनी लेटर वगैरे दिलं होतं. लेटर? हो, लेटर दिलं, पत्र. पण मला सांगा, तुम्ही पत्र हळूच दिलं? आई बाबांना कळलं तुम्ही पत्र दिलं त्यांना? मी सांगते ना तुम्हाला, पत्र दिले ते. मग त्यांचं काय सगळं इंग्लिश मधून झालेलं होतं शिक्षण वगैरे. मग ते इंग्लिश मध्येच लिहिलेले होते, असे बारीक बारीक अक्षर. काय लिहिले होते भानगड त्यांनाच माहिती, मला काही समजलीच नाही. मग मी वाचले, मला काही समजलंच नाही त्यांचे अक्षर. काय लिहिलं होतं? काय लिहिलं होतं मला पसंत आहे का ना पसंत आहे? इंग्लिश मध्ये लिहिलं. मला मराठी वाचता येत नाही सर, शिक्षण मध्ये टोटल दिलं नाही मला. ते अक्षर कळाले तेवढे मला. उत्तर काही दिलं नाही मी. मग यांचं दिवसभर चालू होतं, मुलींना विचारायचे मामाच्या, तुझ्या आता आईचं काही उत्तर आलेलं नाही, उत्तर आलेलं नाही. मला समजलेलंच नाही तर काय उत्तर देऊ मी त्याच्यामधलं. आता कुठे पत्र? पत्र आहे, मी ठेवलेलं आहे जपून माझ्या आईकडे. हो, कधी ते आठवणी आलं का वेगळं वाटतं ना थोडं. मग पुढे ते मला बोलले, मग काय माझं पत्राचं उत्तर नाही आलं म्हणे. मी म्हटले मला काही समजलेलंच नाही त्याच्यामधलं, काय उत्तर देऊ, तुम्हाला जे बोलायचं आहे ते समोर बोला. पुढे काय झालं? मग त्याच्यानंतर ते म्हटले तुला पिक्चर वगैरे पाहायला आवडतात? हो, पाहायला आवडतात, पण TV काही नव्हती मामाच्या इथं. मी शेजारी जाऊन पाहायची मी शनिवार रविवार आपला. मग हो, पिक्चरचे नाव सांग म्हटले ते. हम आपके है कौन, हम दिल ले चुके सनम. अरे वा. पिक्चरचे नाव सांगितले त्यांना. मग आमचं बोलणं वगैरे झालं. मग मंदिराचं ते कार्यक्रम झाला आमचं. मग त्यांची संध्याकाळी जायची वेळ झाली. मग थोडं भेटल्यानंतर ते चालले. म्हटलं का मला थोडं अवघड वाटायला लागलं. आणि जवळ पण नव्हते ते, खूप लांब इथं शिर्डीला राहणार ते. मग त्या दिवशी संध्याकाळी निघणार ते उदगीरवरून. मग उदगीरवरून निघणार त्या दिवशी काय झालं, नेमकी ट्रेन मिस झाली त्यांची. कशी काय? नाही, पाऊस चालू होता. त्यांना कधीतरी बोलू द्यावा आता. पाऊस चालू होता. तिकीट कन्फर्म नव्हते आमचे म्हणजे 5-6 जण होता. आम्ही ग्रुप होता आमचा पाहुण्यांचा. कन्फर्म झाले, परत आम्ही रूमवर आलो.
गेली ट्रेनच गेली. दुसऱ्या दिवशी न निघालो. मुद्दाम सोडलीत ना ट्रेन? मुद्दाम नाही, तिकीटच कन्फर्म. असं कसं राहायचं होतं तुम्हाला तिकडे? मोठे ट्रेन गेले. कधी रागावता का, रुसता का कधी? हो रुसते ते, कधी कधी रागवलं का मग रुसून बसते मी. एक वेळेस आमचे भांडणे पण झालेले तसे. मग कुरकुर झाली होती अशीच. मी म्हटले आता वैतागली मी तुम्हाला, मी निघून जाणार म्हणे माझ्या आईकडं. गेलात? हो निघाली मी, लगेच निघाली माझ्या मुलांना घेऊन. व्हेरी गुड. जराही थांबायचं लगेच निघाले. मग काय झालं, पुढे गाडी आली एकदम मोठी आपली महाराष्ट्र गाडी आली. मग त्या महाराष्ट्र गाडी हो म्हणजे काय असतं? महाराष्ट्र गाडी आपली लाल लाल कलरची गाडी. एसटी. अरे देवा, म्हटलं ही महाराष्ट्र एक्सप्रेस वाटली मला. हा बरोबर. गाडी आली. मग त्या गाडीच्या पुढे मी झाले, पाठीमागे हे झाले. मग दोघांची चुकामुक झाली. त्यांना वाटलं गेली गाडीत बसून. घाबरले ते, पण नाही मी तिथंच थांबलेली होती. पण गेल्या असत्या त्या तर गेला असं परत आणला असतो. 8 वस्तू आता समोर येणार, त्यापैकी 4 वस्तू यांना मिळणार का आपण बघूया. 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार का आता आपण बघणार आहोत. हो. हा, 1 रुपयाचा टॅग मिळाला तर त्या 4 वस्तू तुमच्या. वेळ सुरू झाली. ₹100 घ्या तो गॉगल. $500. चला 2 वस्तू, अजून 2 संधी शिल्लक आहेत. ₹10. आता एकच संधी शिल्लक आहे. एक संधी आहे तर बक्षीस मिळणार. ₹1 मिळाला तर बक्षीस आहे, नाहीतर बक्षीस गेलं. $50. बघूया तरी कुठे आहे बघा. चला बक्षीस तर गेलं, पण बघूया आहे कुठे. रुमालावर आरोप करायचे. तुम्ही यांची बाजू घ्यायची. पहिला आरोप कोण? सासूबाई? नाही मामी. खूप बिझी असते माझ्या सासरी, पण माहेरी कधी येतच नाही. आई तिची खूप वाट पाहते. तिला वेळच भेटत नाही सर. तिला शाळेत मुलगा जातो, परत घरी येणार, परत त्याचं लंच बॉक्स तयार करणं, परत संध्याकाळी परत त्याचं टिफिन वगैरे, स्नॅक्स वगैरे सगळं. त्यामुळे वेळ भेटत नाही तिला. का वर्षभर शाळाच असते का? वर्षभर शाळा, परत मी दुकानात बिझी असतो. कधी मी घरी येणार, परत जाणार, टाइम नाही भेटत तिला जायला तिकडे. आता पाहू आता वेळ भेटल्यावर तसं परत कधी वेळ मिळेल. भेटेल सुट्ट्यामध्ये. आता परत सुट्टीमध्ये मामी सुट्टी पडली की येणार आहे. पुढचा आरोप ती हे बोलते, नणंद बोलते. नणंद ती फार बडबड करते, हट्टी आहे. हट्टी आहे, हट्टीपणा करते. मान्य आहे का आरोप? नाही सर. नाही, हट्टी नाहीये. चांगली फार बडबड करते असं म्हणतायत ना. दुकानाला ते कंट्रोल बडबड करते, आल्यावर शांत असते माझ्यासमोर. हो का? अजून कोणाला काय सांगायचं? मला टीव्ही बघून नाही देत. हो. अभ्यास कोण करेल? शाळेत पण अभ्यास, इथं पण अभ्यास स्टडी केलं पाहिजे ना सर थोडंफार. आणखी ती आम्हाला फोनच करत नाही. हो हा, काय बॅलन्स असतो तिच्यामध्ये. मी शाळेत फोन केल्यानंतर ती शाळेत असते. तिला वाटतं की मग ताईनं फोनच नाही केला का काय असं. ती येते कधी कधी घरी, पण दुपारी माझी शाळा असते ना, मग ती मी येईपर्यंत घरी निघून येते. माझ्यासाठी कधीच नाही थांबत नाही. त्याचा वेळ 5 वाजता आहे संध्याकाळी, तिची शाळाचा वेळ 6 वाजता आहे. मग याला पाहिजे का तिला पाहिजे? आता हा प्रॉब्लेम. ती 12ला जाते, संध्याकाळी 6ला येते. मग 12 वाजता मला घरात काम राहतो. मग मी गेलं तर दुपारच्या टाइमला जाऊन लगेच ताबडतोब येणार घरी. बरोबर. सगळं सांभाळून सगळ्या गोष्टी करायच्या. थोडं कठीण असतं, पण तरी सुद्धा त्या वहिनी सांभाळतायत सगळ्या गोष्टी. काय आता तुम्ही काय सांगणार सगळ्या आरोप आणि कौतुकांवर? माझी नणंद म्हणते ना बडबड जास्त करते म्हणून, पण मला बडबड करायला आवडतं. मी करणारच ते. आणि मग आईला भेटायला कधी जाणार? सुट्ट्या लागल्यानंतर. आई आज आलेली नाही? नाही ना, कर्नाटकमध्ये तिकडे लांब आहे, नाही येणं. पण टीव्ही दिसत असेल. हो. मग या टीव्हीत बघून सांगा आईला काय सांगाल. आई तो आली नाही माझ्यासाठी इकडे. आईला वेळ नव्हता म्हणून आली नाही आई माझी. पण आई माझी खूप कष्टातून मला मोठी केलेली आहे. आणि आम्ही आज खूप साईबाबाच्या इथं सावलीला आहे. तिच्या कृपेने, माझ्या सासू सासऱ्याच्या कृपेने, ते पण खूप कष्टातून वर आलेले आहे. माझी एवढी प्रार्थना आहे साईबाबाला की माझ्या सासू सासऱ्यांचं, माझ्या आईचं आयुष्य वाढो. त्यांची सेवा घेऊन मी त्यांची सेवा करीन, हीच माझी प्रार्थना साईबाबाला.
आणखी काय पाहिजे? आई वडिलांची, सासू सासऱ्यांची सेवा करण्यासाठी त्यांचं आयुष्य वाढो असं मागितलेलं आहे. मामीच्या डोळ्यातून, प्रत्येकाच्या डोळ्यातून तो आनंद आता व्यक्त होतो या घरात. हो. हसत राहा पण सगळे, आणि असेच एकमेकाला धरून राहा असं म्हणत हा तन्मणी आमच्या वहिनींना अभिनंदन. बघूया कोणाचं नाव आता जाहीर होणार आहे. घ्या द्या. यापूर्वी शिर्डीत आलो होतो, माहितीये तुम्हाला? हो माहिती. कसं काय माहितीये? ती त्यांच्या शेजारीच होते ना. कोणाच्या? हॉटेल बनशी. म्हणजे कोण? आरती बनशी. कुठे आहेत त्या? नमस्कार, या पुढे या जरा. हॉटेलचं काय म्हणाले? त्यांचे हॉटेल आहे ना. हॉटेलचं नाव बन्सी आहे त्याच्यामुळे. कुठले बन्सी? साई बन्सी, हॉटेल साई बन्सी. अच्छा, ते तुमचंच आहे का? बरं बरं बरं. आणि ही पैठणी कुठली आहे? ही तुम्हीच मला दिलेली 3 वर्षापूर्वी. आज मला कळालं ना की इथे आहे प्रोग्राम, म्हणून मग मी ती घालून आले. पण मला सांगा की होम मिनिस्टर मध्ये येण्यापूर्वी तुम्ही आणि होम मिनिस्टरची पैठणी मिळाल्यानंतरच्या तुम्ही काय फरक पडला? खूप फरक पडला. म्हणजे अगदी एक स्टार, शिर्डीतलं थोडंफार स्टार झाल्यासारखंच वाटायला लागलं. म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तर आजपर्यंत मी जर कुठे गेली तर कोणी म्हणजे असं म्हणतात की ही पहिली होम मिनिस्टर आहे शिर्डीतली. आणि तेव्हाचा एक्सपिरियन्स, म्हणजे तो जो आनंद आहे तो अजूनही म्हणजे एकदम कायम आहे. खूप म्हणजे हुरूप देऊन गेलेला. तुमच्याकडे बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोनच बदलला. आणि म्हणजे नाही का, सगळ्यांना असं वाटायला लागलं की आपणही द्यावे. आणि हे शेजारीच आहेत, त्यांनी मग तेव्हाच लगेच SMS केला. टाळ्या वाजवून शुभेच्छा द्या. धन्यवाद. झुमझुम झुमकराचं, फुलडंबीराचं, कणी गव्हाची, बहीण भावाची, कधी रुसवा घेतला नाही, रुसवा घेऊ कशासाठी, नेसायला दिली पिवळी साडी, पिवळ्या साडीचा काढला दोरा, रुखवत गेला पाटलाच्या घरा, पाटील म्हणे नाव काय पोरी, नाव काय पोरी, नाव काय फुकटचं, हळदी कुंकावाचं, हळदी कुंकावानं भरून ताट, समया लावून 360, उभी होते सुवासनींच्या मेळ्यात, नजर गेली तळ्यात, 100ची कणकी सासूबाईंच्या गळ्यात, दारी होता कमानी दरवाजा, त्यावर बसला बगळा, आणि सुनील रावांचं नाव घ्यायला मात्र मी होम मिनिस्टरचा वेळ घेतला सगळा. अरे वा वा, अभिनंदन. खूप छान उखाणा. धन्यवाद. या चला, या वहिनींचा उखाणा झालेला आहे. आणि आता नमस्कार. हो नमस्कार. कारण 3 वर्षांनी पुन्हा आम्ही शिर्डीत येऊ, त्यावेळेला आता तुमचे शेजारी सहभागी होतील. हो हो द्या ना. हो, मग चांगलं आहे ना, आनंद घेतला पाहिजे. म्हणून प्रत्येकाने SMS करा. आणि मग नेहमी होम मिनिस्टरचा कॅमेरा नक्की तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि आता हे नाव जाहीर करतो. भारती छोटू सोनवणे. नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं? खांदेचं, साक्री तालुक्यातलं कोकलं गाव म्हणून. शिर्डीत कुठं राहता तुम्ही? इथं प्रसाद नगर. प्रसाद नगर मध्ये. मग आज प्रसादच मिळाला तुम्हाला पण? हो ना. हो. मग आता कोण आहे घरातलं तुमच्या बरोबर? माझ्या बरोबरची माझी जाऊबाई आहे. जाऊबाई आहे? बाकी कोण नाहीये घरातलं? नाही, घरात आहेत पण मिस्टर गेले आता कामावर. बरं झालं. बोलवा जाऊबाईंना, बोलवा. ये का सुनीता? कसं वाटतंय जाऊबाईंचा नंबर आलाय तर? छान वाटतंय ना जाऊबाईंचा नंबर आलाय तर. असं हे पण नव्हतं आमच्या मनात आमच्या जाऊबाईचा नंबर येईल असं, पण साजिक शेजाऱ्यांनी हे केलंय, तू नाव द्या म्हणून दिलंय आम्ही. पण तुमचा न येता नाव त्यांचं आलं म्हणून तुमचा नाही तसं काहीच नाही. मला तर खूप आनंद झाला आमची जाऊबाईचा नंबर आला त्याबद्दल. मला पण आनंद झाला. जाऊबाई दोघी सहभागी होत आहेत. दोघींनाही 10-10 संधी मिळणार. समोर रिंग मध्ये चेंडू ठेवलेले आहेत. प्रत्येक रिंग मध्ये 3-3 चेंडू आहेत. 10 संधीमध्ये या ठिकाणी उभं राहून चेंडूनी त्या रिंग मधले चेंडू उडवायचे आहेत. दोघींपैकी म्हणजे त्या रिंग मधून चेंडू जास्त बाहेर काढण्यात दोघींपैकी ज्या यशस्वी ठरणार, ज्यांची गुणसंख्या जास्त होणार, त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला टाळ्या वाजवा जरा, शुभेच्छा द्या. 2 3 गुणसंख्या 3. अभिनंदन. यांची गुणसंख्या आहे 3. आणि आता संधी तुमच्याकडे.
हा वाटायला सोपं वाटतंय की नाही? हो पण अवघड आहे. अवघड आहे. खेळा. तुम्हाला जर तुमच्या पद्धतीने खेळा वहिनी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या बिरादार वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. या कार्यक्रमात आतापर्यंत आपण बघितलं तर पारदर्शकता खूप महत्वाची आहे. आजपर्यंत प्रत्येक भागामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत ती उत्कंठा प्रत्येकजण टाळून ठेवत असतो, कारण नेमकी पैठणी कुणाला मिळणार हे ठरतच नाही. आता सुद्धा बघा, या वहिनी आम्हाला वाटलं होतं 10 संधी आहेत, 30च्या 30 उडवून टाकतील, आणि ह्यांना काही क्षणापूर्वी माहीतही नव्हतं की आज आपली चिठ्ठी येणार आहे. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सोनवणे वहिनी. सोनवणे वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. अभिनंदन. शिर्डी प्रसाद नगरमध्ये आज शेवटच्या क्षणी प्रसाद मिळाला तो सोनवणे वहिनींना. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.